या वंचितनी जे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलंय त्याला आता चोख प्रत्युत्तर देण्याची ही वेळ आहे। आता एमआयएमचा पराभव करण्यासाठी सर्वच जण एकटवलेले आहेत। ही लढत होती, पण आता वंचितनं सुद्धा आपला उमेदवार कायम ठेवलेला आहे। असं वाटत होतं की ते देणार नाहीत, पण शेवटच्या क्षणाला एबी फॉर्म दिलेला आहे। छत्रपती संभाजीनगरची लढत ही मला वाटतं आम्ही तिरंगी मानतोय, कारण की वंचित असेल, एमआयएम असेल आणि आमची शिवसेना अशी ती एकत्रित लढत आहे। वंचितनी जो त्यांचा फॉर्म भरलेला त्याच्या मागचं कारण सुद्धा तसंच आहे की गेल्या वेळेला वंचितनी पाठिंबा देऊन इम्तियाज जलीलला एमआयएमच्या उमेदवाराला विजय करण्यामध्ये मोठा हातभार लावला होता। परंतु सोलापूर असेल किंवा इतर ठिकाणी या वंचितनी जे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलंय त्याला आता चोख प्रत्युत्तर देण्याची ही वेळ आहे असं समजून प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचितची जागावर त्यांचा उमेदवार उभा केलेला आहे आणि तो सुद्धा त्याला चांगली मतं पडतील हे ठरल्याप्रमाणे त्यांना ते पडतीलच। आणि म्हणून आता एमआयएमचा पराभव करण्यासाठी सर्वच जण एकटवलेले आहेत आणि कदाचित त्याचा फायदा आम्हाला सुद्धा होऊ शकतो। बर, अकोल्याला एमआयएमने त्यांना पाठिंबा दिला होता, पण इथं त्यांनी खेळी केलेली आहे असं म्हणताय। अकोल्यात कोण प्रकाश आंबेडकरांनी कुठे पाठिंबा मागितला होता? जेव्हा यांना वाटलं की आपण महाराष्ट्रामध्ये ज्या एखाद्या ठिकाणी आपण जे निवडून आलेलो आहे त्या ठिकाणी जर आपला सीट धोक्यात येत असेल तर आपणच होऊन स्वतः पाठिंबा द्यावा, म्हणून तो पाठिंबा दिला होता। प्रकाश आंबेडकर साहेबांनी कुठे पाठिंबा मागितल्याचं ऐकलं तर नाही आणि त्याचा तसा स्टेटमेंटही नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।